नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. स्वागत करतोय तुमचं आपल्या नवीन अशा यूट्यूब ब्लॉगमध्ये. आणि आता आपण आलो कोकणामध्ये म्हणजे तो राजापूरला आपल्या गावी. कारण आता शिमगा चालू आहे मित्रांनो, आणि आपल्या घरी आहे ना पालखी येते, त्या पालखीसाठी आलोय. तर चला आता थोड्याच वेळात तिकडे पालखी येईल, तर ते मी तुम्हाला दाखवतो. खूप सुंदर अशी पालखी आहे देवाची, आपल्या गांगेश्वर देवाची. खूप मजा येते. या शिमगाचे जे दिवस असतात ना, ते खूपच असे हौशीचे दिवस असतात. आता मी तुम्हाला दाखवतो तिकडे पालखी, आपली गांगेश्वराची पालखी. हे बघा मित्रांनो, इथे आपली पालखी बसते. तर इथे आता रांगोळी काढतील थोड्या वेळात, आणि प्रिपरेशन्स आता चालू होतील, ते मी तुम्हाला दाखवेनच. आणि हे बघा, हे आपलं गावचं देवघर आहे. हे आमचं मूळ घर इथे आतमध्ये तुम्हाला दाखवतो नंतर. आणि आपल्या गावची घरं बघा किती सुंदर आहेत, कोकणातली घरं आहेत मित्रांनो. ही पालखी येणार म्हणून ही सगळी सजावट चालली आहे. इकडे प्रिपरेशन चालू झाले, पालखीची रांगोळी चालू झाली. हे बघा असं सारवतात, आणि आता त्याच्यावरती आपणाला रांगोळी बनवायची आहे. आणि आपली पालखी तिकडे आहे त्या वाडीतून झालं ना की आपल्या वाडीत येईल पालखी. हो रे भाई, अपना सब्सक्राइबर इधर. आपला सब्सक्राइबर आहे छोटू. हे बघा मित्रांनो, इकडे रांगोळी पूर्ण झाली आहे, आणि त्याच्यावरती आपण अशी चटई टाकली आहे बघा. आणि याच्यावरती आपली पालखी बसेल इथे, आणि इथेच आपल्या या सगळ्या घरांची पूजा एकत्रच होते. हे सगळे घर आहेत, तिथे एक पूजा होईल आणि इथे एक पूजा होईल, म्हणजे अशा दोन पूजा होतील इकडे. हां मित्रांनो, हे बघा कोकणात काय काय बघायला मिळतं बघा. हे बघा, हे बघा बघा कोकणामध्ये काय काय बघायला भेटतं आपणाला. अरे आपको भी आना है क्या? उठला का सांगा. हे बघा, ह्या मधमाशा आहेत मित्रांनो, ह्या खूप जोरात चावतात. हे बघा मित्रांनो, किती सुंदर अशी रांगोळी काढली आपल्या काकांनी. हे बघा, खूप सुंदर अशी रांगोळी काढली, यांनी काढली, यांनी काका आहेत ते आपले. तर मित्रांनो, हे बघा इकडे आपली पालखी आली आहे ऑलरेडी, आणि आपण आता इथे वेट करतोय आपल्या देवाची, गंगेश्वर देवाची. हे पाहू शकता, इकडे आपली पालखी आहे. आपली निशाणे बघा, देवाचे निशाणे ठेवले तिकडे, ते बघा सुंदर वाटतं. आणि इकडे सगळी लोक वेट करतात आपल्या पालखीचा. हे बघा किती सजवलं आहे सगळं. तिथून पालखी इकडे येणार आहे, सगळे सजलेत, रेडी झालेत पालखीसाठी. हे बघा मित्रांनो, आता आपली पालखी येते इकडून.
मित्रांनो हे बघा आता इथे आपली पालखी बसते. हे बघा मित्रांनो आता इथे ओटी भरण्याचा कार्यक्रम चालू झाला. देवीची ओटी भरतात. बाबा तू गांगो धना ही सरस्वती ब्राह्मण या गरवडे याच्या मागाने जे ओटी भरायची त्याप्रमाणे भरले ही मान्य करून घे. त्यांच्या घरादारांच्या मुलाबाळांची एकंदर सांभाळ कर तर मित्रांनो आता आपली पालखी इथून उठते आणि इथून उठून ती दुसऱ्या घरात जाईल. हे बघा इकडे समोर. आणि पालखी त्यांच्यावरूनच केली ना की त्यांच्यावरची सगळी इडापिडा नष्ट होते. अशी प्रथा आहे कोकणामध्ये. किती सुंदर अशी प्रथा आहे बघा. आपला देव कसं चालतोय. आणि आता आपली पालखी या दुसऱ्या घरात जाईल. देवासाठी फुलांची चादर आणली. किती सुंदर आहे ना. किती सुंदर आहे ना आपली पालखी. गांगेश्वराची पालखी आपली बघा. आपले गावामध्ये कसे बसले थाटात. हे मित्रांनो खेळ आहेत. जर कोणी कोकणामधून असेल तर त्यांना माहिती असेलच. हा आपला पारंपरिक नृत्य प्रकार आहे. आता थोड्या वेळात दाखवतो तुम्हाला.
तर मित्रांनो हे आहेत आपले गांगोचे खेळ, आपला पारंपरिक नृत्य प्रकार. तुम्हाला तर माहिती असेलच, कोकणामध्ये दरवर्षी देवाबरोबर असे खेळ पण सर्वांच्या घरी येतात. खूप सुंदर असा नृत्य प्रकार आहे, खूप मजा येते. तर मित्रांनो, आता आपल्या इथून खेळ आणि पालखी येऊन गेले. आता फक्त एकच काम उरलंय, रात्री जाऊन खेळांना आपल्या इथे जेवायला घेऊन यायचं. कारण ती आमची एक ना खूप जुनी प्रथा आहे आणि खूप चांगली आहे. म्हणजेच ज्यांच्या घरी आज पालखी जाईल ना, त्यांच्या घरी रात्री खेळे पण जेवायला येतात. अशी प्रथा आहे ती. खेळे म्हणजे जे पालखीपर्यंत फिरणारी लोकं होती ना, ती घरी येतात. ती एक जुनी प्रथा आहे आमची कोकणातली. ती प्रथा आपण आता पुढे व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. चला तर मग जाऊया आता खेळे आणायला. त्याच्यापेक्षा जास्त काळोखातून आपली जी पालखी आहे ना, ती धावत येते. तुम्हाला आता काहीच दिसत नसेल. हे बघा, त्याच्यापेक्षा जास्त काळोखातून पालखी धावत येते. जी पालखी आहे ना, तर मित्रांनो हे बघा, हे लास्ट घरमध्ये नाचतायत खेळ. हे घर नाचून झालं की देवळाजवळ जातील आणि सगळ्या साड्या सोडतील. आणि साड्या म्हणजे ते पारंपरिक वेश आहे ना, तो उतरवून ठेवतील. आणि मग नंतर खेळ आमच्या घरी जेवायला येतील. हे बघा, हे तुम्ही पाहू शकता. आपली जी पालखी आहे ना, ती ऑलरेडी मांडावरती पोचलेली आहे. तर आपले खेळ आहेत ना, देवाला मानवंदना करून आपला जो पारंपरिक वेशभूषा आहे ना, ती उतरवून ठेवतील. तर बघा मित्रांनो, आता आपण खेळांना घेऊन आलोय आपल्या घरी ठेवण्यासाठी. वाटली पण झाली पाहिजे आणि फटकन खेळले पण आले नाही. तसा कोण येते हे करणार. हे बघा, आपल्या घरी खेळांसाठी जेवण वाढलंय. खेळे म्हणजे आमच्या इकडे देवच मानला जातो. मित्रांनो, आताच खेळांचं जेवण झालं आणि मी त्यांना सोडून पण आलो. तर आजचा व्हिडिओ मी इथे संपवतो. भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. जय हिंद, जय शिवराय, जय महाराष्ट्र. बाय बाय.